मी विजयराज शिगेकर, राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र। 25-30 वर्ष आधीची गोष्ट असेल, जेव्हा मी या क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, तेव्हा मला कोणीतरी सांगितलं, विशालराव डवरे सर हे आपल्या समाजाचं काम करतात, तुम्ही त्यांना भेटलं पाहिजे। मग मी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना भेटलो। त्यांच्या आगामीने त्यांच्या मिसेस सुद्धा जिल्हा परिषदला नोकरीला होत्या, त्या सुद्धा होते। त्यांचं लिखाण मी बघितलं, तेव्हा मला त्यांनी ते जोगती वाघ्या मुरळी यांची पुस्तकं आणि त्यांचा दौरा प्रवास वर्णन वाचायला दिलं आणि तेव्हापासून आमची घट्ट मैत्री सुरू झाली। आमच्या वयात खूप मोठं अंतर असेल, ते माझ्या वडिलांच्या वयासारखे होते, मी त्यांच्या मुलासारखा होतो, तरी पण आम्हाला वयाचं अंतर कधी वाटलं नाही, कारण त्यांच्याकडनं मला जे मार्गदर्शन मिळत होतं ते माझ्यासाठी खूप मोठं होतं। मला ती गोष्ट आठवते, माझी यवतमाळ जिल्हा चर्मकार संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली, कार्याध्यक्षपदी, आणि रवी चापके नावाचे आमचे मित्र पुसदचे ते जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली। आणि नानासाहेबांचा पुसदला खूप मोठा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमावरून येत असताना माझा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता, तरी पण मी ते काम करणं सोडलं नाही। तेव्हापासून आज गयापर्यंत मी समाजाचं काम करण्याचा प्रयत्न करत राहतो। मी जेव्हा राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी निवड झाली, तेव्हा मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो, तेव्हा त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि तुम्ही हे करू शकता, तुम्ही करू शकता म्हणून संघटनांना तुम्हाला ही जबाबदारी दिली। माझी खूप इच्छा होती की त्या कार्यक्रमात त्यांनी चीफ गेस्ट मध्ये यावं आणि त्यांचा सत्कार व्हावा, अशी माझी त्यांच्यासाठी अपेक्षा होती, पण त्यांची तब्येतच बरोबर राहत नव्हती, त्याच्यामुळं ते येऊ शकले नाही। पण मी त्यांचं इथं कार्यक्रमात नाव टाकलेलं होतं। जेव्हा केव्हा राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चाचा कार्यक्रम असेल, तेव्हा त्या 4 ठिकाणी आम्ही स्वर्गीय विशालराव डवरे विचार मंच हे नाव देण्याचं आम्ही निश्चित करूया। त्याच्यानंतर त्यांचं जे आयुष्य होतं किंवा त्यांचा जो विचार होता, तो सर्व विचार नवीन लोकांना प्रोत्साहन देणारा होता, नवीन लोकांना मोटिवेशन करणारा होता, नवीन लोकांना आपण समाजासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी काम करणारा होता। यवतमाळमध्ये जे हिंदी भाषिक लोक आहेत, हे थोडंसं बंद करा आवाज। यवतमाळमध्ये बंद करा। यवतमाळमध्ये जी हिंदी भाषिक लोक आहेत आणि मराठी भाषिक जी लोक आहेत, ही दोन्ही लोक एकत्र कधीच येत नव्हती, पण डवरे सरांनी त्यांच्यासारखं मिटिंग घेऊन ते एकत्र आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला। आज रविदास नगरमध्ये जे गुरु रविदास भवन दिसतंय, ते भवन डवरे सरांची देण आहे। डवरे सरांनी त्याच्यासाठी निधी मागितला आणि ते उभं केलं। त्यांचं खूप मोठं काम आहे माझ्यासारख्या लोकांना मोठं करण्यासाठी। आत्ताच ताईने सांगितलं, मला त्याने प्रोत्साहन दिलं शिकण्यासाठी, ट्रेनिंग करण्यासाठी, मी ट्रेनिंग घेतलं आणि आमच्या घडीला क्लास 2 अधिकारी आहेत, असे अनेक लोक आहेत। म्हणून एवढंच मी ह्या प्रसंगी सांगतो आणि जाता जाता परत एकदा सांगतो, आमच्यामध्ये डवरे सर जरी नसले तरी पण ते त्यांच्या कामाच्या माध्यमातून आमच्यासाठी नेहमी ते प्रेरणादायीच असेल। त्यांची जी मुलं आहेत